ठाणे महापालिकेच्या मागील काही महासभांमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता महासभेचे कामकाज नियमानुसार आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. उद्या होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यापुढे महासभेत कोणताही सवतासुभा दिसणार नाही आणि कामकाज नियमांच्या चौकटीतच होईल अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी महापौर शर्मिला पिंपलोडकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच विविध पक्षांचे गटनेते उपस्थित होते. उद्या मला वाटतं महासभा आपली असणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व पक्षीय गटनेत्यांची आढावा बैठक आज आपण घेतलेली आहे. ज्यामध्ये ठरलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्न उत्तर, नंतर लक्षवेधी आणि नंतर विषय पत्रिका. आणि यामध्ये आज या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्षीय गटनेत्यांच्या मंजुरीने आज जे विषय उद्या होणार आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून इथे चर्चा आज केलेली आहे आणि उद्याची महासभा सुरळीतपणे पार पडावी हीच आशा असेल. शर्मिलाताई पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची मीटिंग जून महिन्याच्या महासभेच्या अनुषंगाने गट मीटिंग झालेली आहे. या गट मीटिंगमध्ये सभा ही सभाशास्त्रानुसार चालेल. पहिलं प्रश्न उत्तर, लक्षवेधी, नंतर विषय पत्रिका असे ठरलेलं आहे आणि त्या बाबतीत जे धोरण ठरलेलं आहे ते उद्या महापौर मॅडम सभा चालू व्हायच्या आधी सगळ्या सभागृहाला अवगत करतील. एकंदरीत असं चित्र आहे. तर नक्कीच आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतोय, पण काही सभागृहात सभाशास्त्र सुद्धा जेव्हा कुठे थोडेसे चुका झाल्यात, दोन्हीकडून चुका झाल्या, तेव्हा ते नक्की ती चूक ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण विषय जे मंजूर जो विषय होता तो भविष्यात होणार नाही तसं, आणि कुठल्याही सभासदांनी पण गोंधळ घालू नये. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील तसे इतर पक्षाचे असतील आणि सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य राखून पुढे विषय पत्रिका चालू करायचं ठरलेलं आहे. इससे पहले की जो महासभा है मई महीने की, वो भी हमारी एक मत से होने वाली थी. एक मिसअंडरस्टैंडिंग थी कि सभा प्रश्न पहले लिया जाए, कि लक्षवेधी पहले लिया जाए, कि एजेंडा पहले लिया जाए. तो वो मिसकम्युनिकेशन गैप था, मिसअंडरस्टैंडिंग थी, जो इस बार गट मीटिंग में सब निर्णय तय कर लिया गया है. मुझे उम्मीद है और विश्वास भी है कि कल की महासभा नियम के अनुसार की जाएगी और सभी सदस्यों को उनके प्रश्न के लिए बोलने की अनुमति दी जाएगी.